Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मोदींचा भिवू नकोस, मी पाठीशी हा संदेश कुणाला? उद्धव ठाकरेंचा सवाल. तर सुनावणी सुरू असताना मोदींचा संदेश ही गंभीर बाब. कोर्टाच्या निदर्शनास आणणार ठाकरेंची माहिती. पंतप्रधान मोदींवर इन्स्टावरून सरकार चालवण्याची वेळ. मोदींकडे जनजींना भेटायला वेळ नाही, पण गद्दारांना भेटायला वेळ आहे. उद्धव ठाकरेंचं मोदींवर टीकास्त्र. राष्ट्रवादीमध्ये सुनील तटकरेंविरोधात सध्या सूर. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजेत, अजितदादांची तीच इच्छा होती. पक्षाचा विचार करून तटकरेंनी पद सोडावं, रुपाली ठोंबरेंचं मोठं वक्तव्य. प्रफुल्ल पटेल तटकरेंना राष्ट्रवादी ताब्यात घ्यायची असल्याचं दिसतंय, त्यामुळेच सुनेत्रा पवारांना त्रास देणं सुरू आहे. रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक आरोप. सुनील तटकरेंकडे केवळ नावापुरतं प्रदेशाध्यक्षपद. तटकरे भाजपसोबत असल्याचं सगळ्यांना कळलंय. अंजली दमानी यांचंही मोठं वक्तव्य. दादांच्या राष्ट्रवादीमध्ये मोदी शहा ठरवतील तसंच होणार. दादांची राष्ट्रवादी, शिंदेंची सेना हे मोदी शहांचे पक्ष. राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींवरून राऊतांची ही टीका. पंतप्रधान मोदी विरोधकांना वेळ देतात. मोदी खासदारांना भेटल्यामुळे राऊतांचा तिळपापड. नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार. सुनेत्रा पवारांना फोन केला पण संपर्क झाला नाही. गुंगी गुडिया या टीकेनंतर फोन केल्याचा सपकाळांचा दावा. तर सुनेत्रा पवारांचा अपमान करण्याचा संदर्भ नव्हता, सपकाळांची माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार. तर सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी 11 वाजता ही भेट होणार. कालच शिंदेंच्या खासदारांनीही घेतली होती मोदींची भेट. नाशिक पालिकेच्या महासभेमध्ये खड्ड्यांवरून नगरसेवक आक्रमक. बॅनर घेऊन नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला अशी घोषणाबाजी. महासभेमध्ये नगरसेवकांचा गदारोळ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते NUCFDCच्या मुख्यालयाचं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती. कार्यक्रमाआधी शहांची फडणवीस आणि शिंदेंसोबत बैठक. IIT दिल्लीच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती. तर तुम्ही डिग्री नव्हे तर स्वप्न घेऊन जात आहात. तुमच्या कार्यावरच विकसित भारताचा पाय रचला जाईल. पंतप्रधान मोदींचं विद्यार्थ्यांना संबोधन. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे चौकशीचे निर्देश. तर गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाचीही तपासणी होणार. अभिजित दिपकेंचं पोलीस संरक्षण तात्काळ काढा. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची ही मागणी. तर पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचाही आरोप. दिपके काल पोलीस अधिकाऱ्यावर संतापले होते. राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार. 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.